तर आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती मिळते। सोमवारी रात्री मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। पार्थ पवार यांच्या नावावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आलं। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य उपस्थित होते। तसंच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारीविषयी या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय। येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। तर राज्यसभेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार जाणार की नाहीत यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही। मात्र पवारांनीच राज्यसभेवर जावं अशी सर्वांची भावना आहे, असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। मात्र त्यांच्याशी अजून बोलणी झालेली नाहीत असं ते म्हणाले। तर दुसरीकडे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी लवकरच या संदर्भात बैठक होणार असल्याचं म्हटलंय। पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे। 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील। अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवारसाहेब परत एकदा रुबीला ॲडमिट झाले होते। माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील। परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे। नाही, अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही। कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल। प्रदेश अध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेश अध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल, हे मी सांगू इच्छितो। तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेमध्ये अवकाळीचा मुद्दा उपस्थित केला। विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला।